समित कदमांद्वारे फडणवीसांचा माझ्यावर दबाव, अनिल देशमुखांचा आरोप, तर फडणवीसांना बदनाम करण्याचा देशमुखांचा हेतू, समित कदमांचं प्रत्युत्तर। समित कदमांचे शरद पवार आणि आदित्य ठाकरेंसोबतचे फोटो भाजपकडून ट्विट, तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज, चित्रा वाघ आक्रमक। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची 3 सप्टेंबरला एकत्र सुनावणी, सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना नोटीस। दिंडोरीची जागा राष्ट्रवादीकडेच राहील आणि नरहरी झिरवाळच उमेदवार राहतील, सुनील तटकरेंची घोषणा, तर मी अजित पवारांसोबतच, झिरवाळांचं स्पष्टीकरण। विशाळगडाबाबत संभाजीराजेंच्या भूमिकेवरून राजकारण तापलं, संभाजीराजेंना छत्रपती म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, आभाडांची टीका, तर संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी उपद्रव केला नाही, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंचं बीड शहरात जंगी स्वागत, बीडमध्ये दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। 2022च्या भरतीतील 9 दिव्यांग उमेदवारांची फेरपडताळणी, पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ॲक्शन मोडवर, आरोग्य संचालक आयोगाला पाठवणार अहवाल। पुण्याच्या पूरस्थितीकडे शिंदे फडणवीसांनी लक्ष द्यावं, राज ठाकरेंचा सल्ला, तर महापालिका निवडणुका होत नसल्यामुळे प्लॅनिंग होत नसल्याची ही टीका। पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एकतानगरमध्ये पुराचा धोका वाढला, पाणी पातळी रस्त्यापर्यंत यायला सुरुवात, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। कोल्हापुरात पावसाची उसंत, मात्र पुराची स्थिती जैसे थेच, उद्यापासून पाणी ओसरण्याची शक्यता, तर सांगलीतही पावसाची उघडीप, चांदोलीतून विसर्ग घटला। भाजपाचं कमळ म्हणजे चक्रव्यूह, भारत या चक्रव्यूहात अडकलाय, राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर बोलताना हल्लाबोल, तर मोदी, शहा, भागवत, अदानी, अंबानी चक्रव्यूह चालवत असल्याची ही टीका। ऑनलाईन गेमिंगच्या नादात अल्पवयीन मुलाचा मृत्यू, 14व्या मजल्यावरून उडी घेऊन केली आत्महत्या, पिंपरी चिंचवडमधली धक्कादायक घटना। उरणमध्ये पीडित तरुणीच्या कुटुंबियांची सोमय्यांनी घेतली भेट, प्रेम, फसवणूक आणि हत्या, लव जिहादचाच प्रकार, सोमय्यांचा आरोप, तर आरोपीला फाशी द्या, कुटुंबियांची मागणी।